तर आत्ता वाजलेले आहेत 7 आणि आम्ही गोव्याच्या ह्या मस्त रस्त्यांवरून चालतोय. अजिबात गर्दी नाही, म्हणजे अजिबात म्हणजे आहे थोडीशी, पण एवढा क्राऊडेड नाही आहे. जसा कलंगूट, बागा बीच वगैरे आहे खूप क्राऊडेड आहे, तसं हा क्राऊडेड नाही आहे. लेस क्राऊड आहे आणि पाणी पण खूप जास्त स्वच्छ आहे. मस्तपैकी भिजू वगैरे शकता लहान मुलांसोबत. आत्ता आमचं पहिलं हॉटेलमधलं जेवण पहिल्या दिवसाचं आहे. कुठलं नवरत्न उडपी हॉटेल आहे वॅगाटार बीचवर. तिथं आम्ही आलो आहे आत्ता. हाय माझे लाडके मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. मागचा जो व्हिडिओ होता तुम्ही बघितलं की विमानाने आम्ही पोहोचलो होतो गोव्याला, आणि हे आहे गोवा एअरपोर्ट. हा जो लास्ट व्हिडिओचा जो शेवटचा पार्ट आहे तो तुम्ही बघितलाच होता की बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे छान असं गार्डन आहे, थोडेसे स्टॅच्यू वगैरे आहेत. म्हणजे गोव्याचं जे काही कल्चर आहे ते थोडक्यात इथे दाखवलं गेलं होतं. तर इथून आम्ही 4 व्हीलर गाडी केली होती आणि त्याच्यानंतर हॉटेल जे निवडलं होतं मी ते नॉर्थ गोव्यामधलं निवडलं होतं, कारण मुलांसाठीच आहे ना, मला विमानतळावरून जास्त प्रवास नको होता. कारण साऊथ गोव्यामध्ये शक्यतो फॅमिलीज वगैरे फिरतात आणि तिथं खूप जास्त स्पॉट आहेत बघायला. पण मुलांसाठी आहे ना मी नॉर्थ गोव्यामधलं जवळचंच हॉटेल निवडलं, पण तरी सुद्धा आम्हाला तिथे सुद्धा जायला भरपूर लेट झाला. आम्हाला उशीर झाला पोहोचायला, त्याच्यामुळे मागे अगस्ती दिसत असेल चालताना कडेवर बसून डॅडाच्या, आणि फ्लाईट डिले झाली तर त्याच्यामुळे आम्हाला यायला उशीर झाला. अंधार पडलाय, 7 वाजले. पण म्हणलं की आता आजचा दिवस वेस्ट नको घालवायला. इथे जवळच जो वॅगाटार बीच आहे आमच्या हॉटेलपासून जवळच, तर वॅगाटार बीचला जाऊया. बघू शकता इथे किती छान छान असे छोटे छोटे मिनी शॉप्स आहेत. तर अशा प्रकारे आम्ही आता बीचवर चाललोय. पुढे दाखवते तुम्हाला अंधारात बीच किती छान दिसतोय, बघूयात. जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की विमान आमचं जवळजवळ 1-1.5 तासांनी लेट झाल्यामुळे पुढचं माझं सगळंच प्लॅनिंग बिघडलं. कारण माझं असं प्लॅन होतं की पहिल्या दिवशी आपण जेव्हा दुपारी पोहोचू तिथे एक 5 वाजेपर्यंत फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळी जे 6 म्हणजे 5-6च्या पुढे जे काही सनसेट वगैरे होईल तो आपल्या हॉटेलच्या जवळचा जो समुद्रकिनारा आहे वॅगाटार बीच, तर त्या बीचवर जाऊन मस्तपैकी खेळायचं पाण्यामध्ये भरपूर असं आणि तिथे सनसेट बघायचा. त्या हिशोबाने मी सगळा प्लॅन केला होता आणि फक्त त्याच्यानंतर 2 दिवस माझ्याकडे शिल्लक होते. पण पहिल्याच दिवशी नेमका विमानाने गोंधळ घातला, लेट झाल्यामुळे सगळाच प्लॅन बिघडला. पण असो, हॉटेल बघू शकता तुम्ही, छान असं होमस्टे होतं हे ॲक्च्युली. तिथेच त्यांचे जे ओनर आहेत ना, तिथेच त्यांचं छोटंसं घर होतं आणि प्रॉपर असं जे गोव्यानीज फॅमिली आहे, म्हणजे गोव्यातल्याच एक आंटी आहेत, त्यांनी स्वतः त्यांच्या घराच्या बाजूला असं हॉटेल डेव्हलप केलेले. बघू शकता त्यांचं कौलारू घर वगैरे आहे, खूप जुन्या पद्धतीचं घर, आणि त्याच्याच बाजूला त्यांनी असे 4-5 रूम काढले होते आणि खूप छान आहे. एकदम बीचच्या जवळ आहे, म्हणजे आपण वॉकिंग आहे ना, 15 मिनिटामध्ये वॉकिंग आपण पोहोचू शकतो. तर पहिल्या दिवशी तर उशिरा विमान पोहोचल्यामुळे बीचवर पूर्ण अंधार झाला होता आणि आम्हाला काही भिजताच आलं नाही. तर त्याच्यामुळे मग आम्ही थोडंसं तिथे फक्त टाइमपास करून जेवायला गेलो. तिथेच एक जवळ छान असं हॉटेल होतं, तिथं पहिलं जेवलो रात्रीचं जेवण. बस. आत्ता आमचं पहिलं हॉटेलमधलं जेवण पहिल्या दिवसाचं आहे. नवरत्न उडपी हॉटेल आहे वॅगाटार बीचवर. तिथं आम्ही आलो आहे आत्ता. आता तसं बघायला गेलं तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही जर गोव्याची ट्रिप प्लॅन करत असाल आणि फॅमिलीसोबत जर प्लॅन करत असाल ना, तर पणजी किंवा साऊथ गोवा या ठिकाणी तुम्ही स्टे प्रेफर करा. कारण फॅमिलीसाठी आहे ना, तिथे खूप सारे स्पॉट बघण्यासारखे आहेत. तिथे तुमचं मंदिर आहे आपलं ह्याचं मंगेशीचं, त्याच्यानंतर ओल्ड गोवा चर्च आहेत, खूप सारे चर्च आहेत, फोर्ट आहे, बघण्यासारखं बरंचसं काही साऊथ गोव्यामध्ये आहे. आणि फॅमिलीला अशा सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. आणि जर बॅचलर जात असाल सगळे फ्रेंड्स वगैरे, तर मग तुम्ही नॉर्थ गोव्यामध्ये जाऊ शकता, कारण तिथे अशा पार्टीज पब हे सगळं खूप जास्त प्रमाणामध्ये आहे. तर असो, चला इथे पहिल्या रात्रीचं जे आमचं जे जेवण आहे ते मस्त असं टेस्टी, इतकं टेस्टी जेवण होतं ना, तुम्हाला सांगते. पनीर कोफ्ता घेतला होता आम्ही, बटर रोटी,
बाहेर गेल्यावर ना क्वचितच असं होतं की आपले पैसे वसूल होतात, असं मस्त आपल्याला जेवण मिळतं. The next day. मध्ये मध्ये बोलू. आज आमचा गोव्यामध्ये दुसरा दिवस आहे आणि आम्ही थोडंसं सकाळचं आवरून आता इथे नाश्ता करायला चाललो आहे. आमच्या हॉटेलच्या जवळच म्हणजे आमच्या रूमच्या जवळच एक खायचं हॉटेल आहे, तर तिथं जाऊन आम्ही आता जेवणार आहे. बाजूला बघू शकता असे मस्त मोठे मोठे रिसॉर्ट आहे. आणि हां, इथं फातिमा, इथं 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 फातिमा कुठे, इथं पुढं ना. हां, आणि इथं छान अशी सुंदर बघू शकता अशी कौलारू घरं वगैरे आहेत. खूप मस्त आहे आजूबाजूचा परिसर. चला आता नाश्ता करूयात. बंदे किती वाजता उघडतं, कोण नाही आहे का इथं? तर गोवा असू दे किंवा कोकण असू दे, तिथली जी ही अशी जुने पद्धतीची घरं आहेत ना, मला ती बघायला खूप आवडतात. आणि तिथल्या अशा छान गावातल्या गल्ल्यांमध्ये फिरायला ना मला फार आवडतं. आणि आम्ही जिथं राहत होतो ना, तिथं आजूबाजूला खरंच खूप शांत परिसर होता. पब वगैरे होते तिथे, रात्रीच्या नाईट पार्ट्या वगैरे. आम्ही शेवटच्या रात्री जेव्हा थोडंसं गाडीवर फिरून आलो ना, त्यावेळेला आम्हाला लक्षात आलं की आम्ही जिथे राहत होतो ना, तिथून हार्डली एक 5-10 मिनिटाच्या अंतरावरच इतके हायफाय मस्त 3 स्टार 5 स्टार असे पब आहेत, हॉटेल्स आहे. पण आमच्या हॉटेलच्या आजूबाजूला ना छानच आपल्याला निवांत वॉक करता येईल अशी छान अशी जागा होती. पण मुलांमुळे ना जास्त बाहेर पडता येत नव्हतं. आणि तिथे ना हे गायी, नंतर अशा प्रकारचे स्ट्रीट डॉग्स खूप जास्त प्रमाणामध्ये होते. तर थोडंसं ते सुद्धा काळजी घेऊन फिरणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर मग ना दुसऱ्या दिवशी आम्ही म्हटलं की आता चला सकाळी सकाळी, म्हणजे आदल्या रात्री तर आपल्याला काही स्विमिंग वेळेला काही चान्स मिळाला नाही अंधार पडल्यामुळे बीचवर. त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही ना सकाळी सकाळीच, म्हणजे जवळजवळ 8-8:15 वाजले होते, सगळेजण उठलो, पटकन आवरलं आणि आंघोळे बिंगोळे काहीही न करता आम्ही बीचवर जायला निघालो. पण म्हटलं की पुन्हा बीचवर जायच्या अगोदर पोटभर नाश्ता करून घ्यायचा. आणि त्याच्या अगोदर आम्ही घेतली होती गाडी. बघू शकता तुम्ही गोव्यामध्ये ना अशा प्रकारच्या 2 व्हीलर तुम्हाला चौकात उभ्या राहिलेले दिसतात. तिथून आपण रेंटने घेऊ शकतो. आणि नेमका मी जेव्हा गेलो होतो तेव्हा लॉंग विकेंड होता, सॅटरडे संडे, आणि सोमवारी होता 26 जानेवारी. तर त्याच्यामुळे लॉंग विकेंड असल्यामुळे ना 100 रुपयांनी रेट याचे जास्त आम्हाला द्यायला लागले. आणि गाडी बघू शकतो तुम्ही ना, चेक म्हणजे घ्यायच्या अगोदर असं व्हिडिओ वगैरे आपण काढून घेतो. पण घेताना ना आमचं काय झालं, मागचे जे स्टँड आहे ना, आपण पाय ठेवतो मागे बसतो तेव्हा, तर ते स्टँडच काही बरोबर नव्हतं. तर त्याच्यामुळे ना मागं बसणाऱ्यांची खूप पंचायत झाली, म्हणजे माझी, सानवीची पायच ठेवायला जागा नव्हती आम्हाला. तर त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी आम्ही गाडी चेंज करून घेतली. तर तुम्ही सुद्धा जर गोव्याला जात असाल तर गाडी ना एकदम परफेक्टली चेक करून घ्या, कारण एकदा का गाडी घेतली की ते लवकर बदलून देत नाहीत. तर असं 600 रुपये एका दिवसाचे आम्हाला त्या 2 व्हीलरचे लागले होते. पण 2 व्हीलरवर फिरणं खरंच खूप परवडतं. तर असं फायनली आम्ही एका ठिकाणी, म्हणजे पहिल्या रात्री जिथं जेवलो होतो ना, ते हॉटेल इतकं आम्हाला आवडलं. पनीर कोफ्त्याची भाजी वगैरे खूप छान होती. तर सानवी आणि मी तर ते हॉटेल फिक्सच करून टाकलं, म्हणलं इथंच खायचं आपण. आणि नाश्त्याला पण आम्ही तिथंच आलो, नाश्ता वगैरे केला पोटभर, आणि मग आम्ही बीचवर गेलो. अरे पुढे जायला लागले पाणी. नॉर्थ गोव्यामधलं आहे ना वॅगाटार बीच, हे म्हणजे सर्वात सुरुवातीचा पहिलाच बीच आहे. म्हणजे आरंबोल वगैरे तिथं सुरुवात झाल्यानंतर अगदी सुरुवातीलाच हा बीच असल्यामुळे ना खूप क्लीन आहे आणि गर्दी अतिशय कमी आहे इथं. तुम्हाला मी पुढे जाऊन सगळे डिटेल्स दाखवेलच. आणि पहिलं तर ना मुलांसाठी मेन म्हणजे मी हे बीच जवळचं ठिकाण निवडलं. एक तर आहे ना एअरपोर्टपासून हार्डली अर्ध्या तासाच्या अंतरावर हॉटेल आहे, आणि हा बीच सुद्धा हॉटेलपासून एक 15 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे वॉकिंग 15 मिनिटं, गाडीवर तर 5 मिनिटामध्ये आपण पोहोचतो. तर अशा फक्त मुलांच्यासाठी मी हा स्पॉट निवडला होता. खरं तर मला खूप फिरायचं होतं, कारण जेव्हा मी सानवीला घेऊन आम्ही आम्ही फॅमिली सोबत आले होते ना, त्यावेळेला आम्ही साऊथ गोवा पूर्ण पालथा घातला होता. म्हणजे एक 4 व्हीलर केली होती आणि सगळे स्पॉट साऊथ गोव्यामधले छान छान स्पॉट आम्ही बघितले होते एकाच दिवसामध्ये. पण त्यावेळेला सानवीचं कसं होतं, सानवी खूप शांत आणि ॲडजस्टेबल होती, म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत तिचे काही टेन्शन नव्हतं आणि त्राससुद्धा तिचा एवढा काही जास्त नव्हता. तर त्याच्यामुळे, आणि एकच मुलं असलं की कसं आपल्याला व्यवस्थित सांभाळता येतं. पण आता कसं ह्या वेळेला असं झालं की 2-2 मुलं, आणि त्याच्यामध्ये अगस्तीचं थोडंसं खाण्यापिण्याचे प्रॉब्लेम, थोडीशी किरकिर, या सगळ्या गोष्टींमुळे जास्त काही फिरता आलं नाही. तर म्हणलं की असू दे, काय हरकत नाही, आपण रिलॅक्स होण्यासाठी गेलेलो आहे तिथं.
जायचं होतं मला साऊथ गोव्या दुसऱ्या दिवशी. साऊथ गोवा माझ्या डोक्यामध्ये पूर्ण होतं, पण अगस्त्य आणि अगस्त्यच्या पप्पांचं काही लक्षणं दिसत नव्हती की त्यांना बाहेर पडायचे. थोडीशी किरकिर पण झाली आमची त्याच्यामध्ये, तर त्यामुळे मग मी नंतर विषयच सोडून दिला. म्हणलं जाऊ दे, चला इथेच राहावा, मस्तपैकी 2 दिवस चिल करा. पाण्यात खेळायला आलोय आणि पाण्यात फिरणं खेळणं हे सुद्धा छान, म्हणजे एक आउटिंग म्हणतो ना आपण, रिलॅक्स होण्यासाठी. नुसतंच धाव पळापळ, या स्पॉटला जा त्या स्पॉटला जाऊन तानाचा हिंडा, लहान मुलांचे हाल करून, त्यापेक्षा एकाच ठिकाणी समुद्रकिनारी मस्तपैकी जा, निवांत ती सुट्टी शांतपणे एन्जॉय करा, हे सुद्धा छान आहे. ए पुढे नको जाऊ. मला असं वाटलं होतं की अगस्त्य पाण्यामध्ये खूप खेळेल, पण त्याला पाण्यात काही एवढं खेळायला आवडतंय असं मला दिसलं नाही. पण सान्वीचं एकदम उलट आहे. ती आहे ना, म्हणजे आता लहानपणापासून आम्ही तिला किती वेळा तरी बीचवर नेलेलं आहे. एकदा ती पाण्यात गेली ना खेळायला की बाहेरच पडत नाही. अवघड आहे तिला पाण्यातून काढणं, इतकी ती पाण्यामध्ये खेळते. अजिबात गर्दी नाही, म्हणजे अजिबात म्हणजे आहे थोडीशी, पण एवढा क्राऊडेड नाही आहे. जसा कलंगूट, बागा बीच वगैरे आहे खूप क्राऊडेड आहे, तसं हा क्राऊडेड नाही आहे. लेस क्राऊड आहे आणि पाणी पण खूप जास्त स्वच्छ आहे. मस्तपैकी भिजू वगैरे शकता लहान मुलांसोबत. तर आता 12 वाजलेत आणि जाणवत नाही असं ऊन जास्त. जानेवारी महिना आहे त्याच्यामुळं मे बी. आणि मस्त वाटतंय. 1 तास झाला मी इथे येऊन नाश्ता वगैरे केला आणि त्याच्यानंतर मग मुलांना खेळायला आणलेलं आहे. मी भिजले अर्धी, पण पूर्ण भिजायची इच्छा नाही आहे. परत वैताग येतो तर चेंज वगैरे करायचं नाही का. तर मजा येते. पण मला समुद्र खूप 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 आवडतो. म्हणजे नेचरचं जर काय आवडत असेल बघा, कोणाला डोंगरदऱ्या आवडतात, कोणाला बर्फ आवडतो, आणि मला आवडतो समुद्र. तर समुद्रासाठी समुद्र माझा जीव की प्राण आहे. तर त्याच्यामुळे मस्तपैकी समुद्रावर फिरायला येणं हे म्हणजे माझं एकदम जीव आहे, जीव. तर असं फायनली आम्ही मस्त समुद्रावर आलेलो आहे. जवळजवळ 5 वर्षांनी आलो असेल समुद्रावर. खूप मजा येते. सानवी 5 वर्षाची असताना आलो होतो, आता ती 10 वर्षाची झाली. मजा येते. आणि अगस्त्यने तर पहिल्यांदा बघितलेलं आहे. अगस्त्यचं पहिलं हे ट्रिप आहे आणि त्याची म्हणजे इतकी मजा झाली. इतकं लक आहे त्याचं. तुम्ही दोघं जण असं चालत चालत या ना, हात पकडून. सानवी नंगू बाबा. तर तुम्हाला जर गोव्याला जायचं असेल, नॉर्थ गोव्याला, तर या वॅगटर बीचच्या जवळचं तुम्ही हॉटेल वगैरे ना सिलेक्ट करू शकता. कारण हा बीच खरंच खूप छान आहे. म्हणजे त्याच्या आजूबाजूचे जे बीच आहेत ना, अंजुना वगैरे, अंजुना मार्केट आहे तिथे, अंजुना बीच आहे. इतकी सारी गर्दी आहे तिथे ना, म्हणजे नको वाटतं तिथं. त्याच्यापेक्षा ना नॉर्थ गोव्यामधले हे वॅगटॉर बीच खरंच खूप छान आहे, शांत आहे. आणि बघू शकता तुम्ही गर्दी पण खूप कमी आहे. आणि वॉटर स्पोर्ट्स सुद्धा इथं अवेलेबल आहे. इथून जवळच आहे ना चापोरा फोर्ट पण आहे. बघू शकता तुम्ही वरती, तुम्ही डोंगरावर वॉकिंग डिस्टन्सच आहे मला वाटतं, कारण आम्ही तर काही गेलो नाही.
सानीच्या पप्पांची इच्छा होती जायची तिथं, पण याचं आहे ना टाईम लिमिट आहे ऑफकोर्स, आणि वरून आम्हाला खरं समुद्र बघायची इच्छा होती, पण आहे ना लहान मुलं सोबत असल्यामुळे ना खरंच खूप हिरमोड होतं कधी कधी आपल्याला, आपण नाही जाऊ शकत, कारण तिथं जायला किती वेळ लागेल यायला किती वेळ लागेल माहिती नाही, आणि मुलांना अशा ठिकाणी जाण्यापेक्षा इंटरेस्ट जास्त होता की समुद्र. सानवी तर नाही कुठं नाही जायचं, मला समुद्रातच पहिलं जायचं भिजायला, तिची तीच घाई लागलेली असायची, ती नाश्तासुद्धा करायला मागायची नाही, सकाळी उठलं की तिला पहिलं समुद्रावर जायचं असायचं. तर त्याच्यामुळे बेस्ट आहे की फक्त आपलं समुद्रावर हिंडा फिरा मस्तपैकी आणि परत हॉटेलवर या, हेच फक्त आम्ही तिथं केलं 2-3 दिवस. थोडंफार इकडे तिकडे गेले मी, ते तुम्हाला शेअर करेल मी, पण ते पण अगस्तीमुळे जास्तच आपल्याला काही लांब जाता आलं नाही. काही स्पॉट्स जे बघितले ना मी ते तुम्हाला सांगेलच. आणि साऊथ गोव्यामधली जी ट्रिप आम्ही काही वर्षांपूर्वी केली होती ना, त्याचे सुद्धा मी डिटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही जर गोव्याची ट्रिप प्लॅन करत असाल ना, तर नॉर्थ गोव्यासाठी हा स्पॉट आणि साऊथ गोव्यासाठी कुठल्या स्पॉटवर उतरायचं, कुठले स्पॉट बघायचे, ते सगळं मी तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये जरूर सांगेल. तर इथं अगस्त्य बघू शकता. अगस्त्यला पाण्यात भिजायचं काही पडलं नव्हतं, त्याला काय होतं फक्त माती खेळायची, किल्ला बनवायचा, त्याचं त्याच्या पप्पांचं हेच चाललं होतं. म्हणजे तिकडे एकीकडे सानवी खेळायची पाण्यामध्ये, मी तिथं तिच्याकडे लक्ष ठेवायचे, बघायचे, मी सुद्धा थोडंफार पाण्यामध्ये रिलॅक्स करायचे. आणि मला ना असं पाण्यात भिजण्यापेक्षा समुद्रकिनारी असं बसून निवांतपैकी असं ते समुद्राच्या लाटा बघण्यामध्ये, त्याचा आवाज कानामध्ये ऐकून म्हणजे नाही का साठवून घेण्यामध्ये, आणि ती जी समुद्रकिनारीची शांतता असते ती अशी अनुभवण्यामध्ये खूप असं म्हणजे आवडती जास्त वाटते. आणि अगस्त्याचं असं होतं ना की तिचं माती खेळायची होती, त्याला किल्ला वगैरे बनवायचा होता. A few moments later. तर साधारण ना आम्ही 12 वाजेपर्यंत भरपूर असं पाण्यामध्ये तिथं खेळलो, मुलांबरोबर खूप टाइमपास केला. आणि त्याच्यानंतर मग हॉटेलवर आलो, जरा आंघोळ्या वगैरे केल्या. आणि त्याच्यानंतर आहे ना मला प्युअर असं ना गोव्यानीज फूड खायचं होतं. गोव्याची जी खासियत आहे म्हणजे आपले माशाची थाळी आम्हाला टेस्ट करायची होती. आणि ती सुद्धा ना अशी कुठल्याही हॉटेलमध्ये खायची नव्हती, तर लोकल ज्या बायका आहेत ना, जे असे घरगुती मेस वगैरे चालवतात, तर त्यांच्याकडे जर तुम्ही खाल्लं ना तर ऑथेंटिक फूड तुम्हाला मिळतं. तर एक तुम्हाला दाखवते मी थाळी, काय काय होतं त्याच्यामध्ये. आमच्या हॉटेलच्या जवळच एक फातिमा म्हणून रेस्टॉरंट होतं, आणि त्याच्यामध्ये ना अशा त्या ज्या गोव्यानीज आंटी असतात ना त्याच चालवत होत्या हे हॉटेल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तो त्यांच्या साईडचा तो थोडासा मोकळा असा पांढरा राईस मस्त, त्याच्यासोबत छान अशी सुरमई फ्राय केलेली सुरमई. आणि आयुष्यात मी कधीच खाल्लं नाही ते जे शिंपले असतात ना, शिंपल्यांची भाजी होती त्याच्यामध्ये हिरव्या मसाल्यामध्ये. आणि करी इतकी मस्त गोव्यानीज करी ती माशांची, काय सांगू तुम्हाला, खूप म्हणजे असे पैसे वसूल वाटले. फक्त 300-350ची काहीतरी थाळी होती ती, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आल्या होत्या. थाळी बघितली तुम्ही किती मोठी होती ते. फक्त एवढंच की त्याच्यामध्ये चपात्या येत नाही, तर चपात्या आम्ही सेपरेट घेतल्या, कारण हे लोक चपाती वगैरे जास्त खात नाही ना, भातच जास्त खातात, तर त्याच्यामुळे थाळीमध्ये ना चपाती नव्हती, ती आम्ही सेपरेट घेतली होती. आणि त्यांच्याच बागेमध्ये ना तिथं ही त्यांचं घर बघू शकता तुम्ही, किती जुन्या पद्धतीचं. ते म्हणले की 100-150 वर्षापेक्षा पण जास्त जुनं हे घर आहे. आणि त्यांनी त्यांच्या बागेमध्ये ना हळद वाळत टाकली होती. इथे ना गोव्याकडचे लोक हळदीचं जास्त रोपण करतात, त्यांच्या इथे ना हळदीची भरपूर सारी झाडं होती, आणि हळद त्यांनी वाळायला पण टाकली होती. 15 ऑगस्टला आहे ना हळदीच्या पानावर ते लोक एक पदार्थ करतात, मला तर नाव एक्झॅक्टली पातोळ्या म्हणतात त्याला. ते पातोळ्या करतात ना, अशा मोदकासारख्या गोड असतात त्या अशा, आणि मोदकासारखं सारण वगैरे सगळं असतं, तर ते तिथे त्याच्यामध्ये भरून हळदीच्या पानावर करतात. तर त्याच्यामुळे ते मला माहिती आहे, आमच्या शेजारी आईच्या इथे आंटी राहतात ना, त्या आम्हाला 15 ऑगस्टला नेहमी त्या पातोळे द्यायचे खायला. आणि गोव्याकडची ती फेमस डिश आहे. तर त्याच्यामुळे तिथं एक हा जो प्युअर गोव्याची डिश खाण्याची मजा खूप आली, मला मस्त वाटलं एकदम. तर मस्तपैकी फिश थाळी खाल्ल्यानंतर घरी आलो, जरा थोडा आराम केला. म्हटलं की संध्याकाळी आपल्या आजूबाजूचे जे बीच आहेत ना तिथे जावं, कलंगूट बीच, बागा बीच. पण त्याच्यानंतर पहिल्याच बीचला जिथं आम्ही गेलो ना, अंजुना बीचला, तिथेच आम्हाला एवढा लेट झाला की अंधार पडला. आणि सोबत लहान मुलं असेल ना की आपल्याला नवीन ठिकाणी अंधारात फिरायची थोडीशी भीती वाटते.
तर त्याच्यामुळे आम्ही अंजुना बीच बघितला आणि तिथूनच आम्ही परत रिटर्न आलो. कारण तिथे ना अगस्तीने गोंधळ घालून ठेवला. तिथे ना अगस्तीच्या डोळ्यामध्ये त्यांनी माती घालून ठेवली, म्हणजे खेळत होता ती मातीची भांडी आणि एकदम त्याच्या डोळ्यामध्ये माती गेली. तर त्याच्यामुळे आमचा मूडच गेला. आम्ही काही पुढे जास्त फिरलोच नाही. बघू शकता तुम्ही हा बीच, अंजुना बीचवर तुम्ही बघू शकता भयानक गर्दी आहे. बघू शकता मागे. इच्छा पण होणार नाही की आपण जाऊन तिथं पाण्यामध्ये मनसोक्त भिजावं, कारण सगळी जेनझी मुलं आहेत तिथं, सगळे यंग क्राऊड आहे आणि खूप एवढ्या सगळ्या गर्दीमध्ये कुठं ते पाण्यात भिजत बसायचं ना. त्याच्यामुळे इथं आम्ही काही पाण्यात वगैरे गेलो नाही भिजायला. आणि हा खूप छोटा किनारा आहे आणि खूप असं स्लोप आहे, उतार आहे. त्याच्यामुळे अंजुना बीचवर मी सजेस्ट करेल तुम्हाला इथं अजिबात जाऊ नका, इथं जवळपास राहू नका. राहिलात तुम्ही नॉर्थ गोव्यामध्ये तर वॅगाटार किंवा कलंगूट बागा या एरियामध्ये राहू शकता. पण तुम्हाला ना फॅमिली सोबत असं मस्त भिजायचं असेल ना तर वॅगाटार बीच एकदम बेस्ट आहे. कमी गर्दी आणि आजूबाजूचं मस्त ठिकाण. तर असो, आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी काय काय धमाल केली ते मी तुमच्याशी शेअर केलं. अजून एक पार्ट येईल आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला साऊथ गोव्यामधले सुद्धा सगळे डिटेल देणार आहे. तेव्हा ही जी गोवा ट्रिपची जी सिरीज आहे ना ती बघत राहा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जाता जाता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मैत्रिणींनो. बाय बाय.